जिल्हा परिषद आणि पंचायत समिती जे निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि त्या वाऱ्यामध्ये एक पिंपरीगड गावचा सुपुत्र सर्वांच्या विचाराने आमदार शरददादा सोनवणे यांच्या नेतृत्वाने शिवसेनेच्या माध्यमातून जरी जयशंकरना असतील तरी पिंपरीगड गावाच्या माध्यमातून तो गावचा उमेदवार आहे आणि गावचा उमेदवार म्हटल्यानंतर त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे। त्या दृष्टिकोनातून उभा कोण आहे यापेक्षा त्या माणसाचं गावामध्ये इथून पाठीमागचं कार्य काय आहे आणि ते कार्य पाहत असताना गावामध्ये दुसरा कुठलाही उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिलेला नाही। त्याचं कारण असं आहे की जो उमेदवार गावाने दिलेला आहे तो कोणत्या पक्षाचा आहे यापेक्षा गावचा उमेदवार ठरलेला आहे तो सर्वांच्या विचाराचा आहे असं गृहीत धरून आपण सर्वांनी जयसिंग अण्णांच्या पाठीमागे एक गावचा उमेदवार म्हणून उभं राहायचं आहे। इलेक्शन 5 तारखेला आहे। समोर कोणता उमेदवार आहे तो किती प्रबळ आहे याची गणना आपण करायची नाही, परंतु आपला उमेदवार हा निवडून आणायचा आहे आणि तो आलाच पाहिजे अशी धारणा मनामध्ये ठेवून आपण सर्वांनी राहिलेल्या दिवसामध्ये काम करायचे। जयसिंग अण्णांचा जो कार्यभार आहे हा आपण सर्व मंडळी पाहता गावच्या जडणघडणीमध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी पुढाकार घेऊन बाकीची सर्व मंडळी बरोबर घेऊन स्थानिक काम त्या ठिकाणी जयसिंग अण्णांच्या माध्यमातून होते। व्यासपीठावर जी मंडळी आहेत त्यामध्ये आपले सर्वांचे मार्गदर्शक विठेकर सर सगळ्या गोष्टी विसरून जे काय काम झालं त्या सगळ्या गोष्टी विसरून व्यासपीठावर जी मंडळी आज आहे ती कशासाठी आहे तर गावचा उमेदवार आणि गावचा उमेदवार म्हणून त्याच्या पाठीमागे उभं राहणं हे सर्वांनी त्या ठिकाणी मानलेलं आहे। मी आधीच काही न बोलता इथून पाठीमागे जे घडलेलं आहे ते या ठिकाणी रवींद्र शेट्टी स्पष्टपणे मांडलेलं आहे। त्यांना त्या गोष्टी पटणार नाहीत हे अगदी बरोबर आहे। रात्री काय घडले आणि सकाळी मी कोणीकडे चाललोय याचा विचार राहिलेला नाही त्यांनी त्यांच्या भाषणातून स्पष्टपणे केलेला आहे। पक्ष कोणता आहे काय आहे आणि मी फार काळ त्या पक्षात ध्यानातून पळालोय त्याचा किती उपयोग झालाय तो उपयोग कधी होणार आहे हा भाग बाजूला ठेवून आपण सर्वांनी मोठ्या संख्येने येत्या 5 तारखेला जी त्यांची निशाणी आहे धनुष्यबाण त्या धनुष्यबाणाच्या चित्रावरती शिक्का मारून आपल्या गावचं नाव आपल्या गावचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने कसा विजय होईल याचा सर्वांनी विचार करायचा आहे। या ठिकाणी उपसरपंच अमोलजी वंडेकर आहेत, गायमुखाडीतील बरीचशी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। जे उपस्थित नाहीत त्यांच्या वतीनं आणि जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या वतीनं जे गायमुखाडीतील मतदान होईल ते 85% पुढे मतदान जयसिंग अण्णाला झाल्याशिवाय राहणार नाही। मी या ठिकाणी स्पष्टपणे ग्वाही देतो आणि त्याच्या विजयाला या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।